डे टू, लेक्चर टू, क्रैश कोर्स टूडेज आयुर्वेदा प्लेटफॉर्म पे आप सभी का स्वागत है। क्रैश कोर्स जो है ये FYBMS के लिए रहने वाला है। तो हम लोग पदार्थ विज्ञान का जो है LAQ देख रहे थे आज सुबह। तो उसका सेकंड पेपर, सेकंड पार्ट में कंटिन्यू करने वाले हैं। मराठी में रहेगा तो थोड़ा सा समझिएगा। स्टार्ट करूया। 70 पर्यंत आपण आधी बघितले होते, आता आपण पुढचे बघतोय। त्यामध्ये प्रामुख्याने आता 71वा प्रश्न परत जो आहे तो वेगळा आहे। कालाची व्याख्या स्वरूप, कालाची व्याख्या स्वरूप प्रकार गुण सांगून प्राचीन कालमापन पद्धती करून, हा एक जो आहे हा ऑड क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतोय। हा ऑड का आहे त्याच्या मागे कारण आहे की हा प्रश्न साधारणतः कालमापन पद्धती म्हणजे मागध काल, मागध ज्या देशातली जी काल पद्धती होती शारंगधरामध्ये असं वर्णन आहे। तर हा म्हणजे थोडा डीप असा प्रश्न होता। त्यानंतर आहे द्रव्याची व्याख्या प्रकार, हा नॉर्मल आहे। ज्ञानेंद्रियांचे वर्णन करा, हा आपण लेंथी क्वेश्चन आहे। त्यानंतर आत्म्याचे लक्षण लिहून त्याचे द्रव्यत्व लिहा, हा एक प्रश्न आहे। नंतर दीर्घ काल, हा आधी आपण बघितला तसा प्रकारचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो। नंतर कालाची व्याख्या सांगून प्राचीन कालमापन पद्धत, कालमापन पद्धत जो प्रश्न आहे हा तसा आपल्याला बघायला मिळतोय। पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत गुणविज्ञान। गुणविज्ञानामध्ये आपण बघणार आहोत गुरुवादी गुण। गुरुवादी गुण हे खूप जास्त महत्वाचे आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 एक्झाम मध्ये गुरुवादी गुणाबद्दल विचारले। हा जो 5 मार्काची CQ आहे हा तुम्हाला कंपल्सरी करून ठेवायचा। त्यानंतर आध्यात्मिक गुण कुठले तो पण एक महत्वाचा प्रश्न आहे। वैशिष्ट्योक्त गुण हे विचारलेले आहेत। गुणसंख्या किंवा संख्य गुण, त्यानंतर गुरु लघु गुण परिचय, परत्व अपरत्व म्हणजे काय हे एकदम विचारलेलं आहे। नंतर संस्काराबद्दल विचारलेलं आहे, त्यानंतर अभ्यासाबद्दल विचारलेलं आहे, त्यानंतर गुरु लघु सामान्य गुण यांच्याबद्दल विचारलेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर साधारणतः स्मृती, स्मृती याच्याबद्दल ACQ विचारलेला आहे। मोस्टली गुण ह्या संकल्पनेमध्ये या टॉपिकवर जे प्रश्न आहेत ते अशा प्रकारे छोटे छोटे राईट अ शॉर्ट नोट ऑन अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। त्यानंतर गुणद्रव्याची व्याख्या, सार्थ गुण कुठले आहेत हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे। सार्थ गुण, सार्थ गुण हा 1, 2, 3, 4, 5, 5 वेळा विचारतात। हा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो। त्यानंतर आकाशीय द्रव्यांचे शरीरातील गुण सांगा, त्यानंतर कर्माचे प्रकार, प्रशस्त पादुक्त वाताचं गुण, म्हणजे हा एक ऑड क्वेश्चन आहे। ठीक आहे, हा आपण एक ऑड क्वेश्चन आहे आणि हा विचारला गेलेला आहे। त्यानंतर आयुर्वेदात शरीर वायूचे प्रकार म्हणजे प्राण, व्यान, उदान, समान, अपान हे पण क्रिया मध्ये असलेला प्रश्न विचारतात। त्यानंतर आकुंचन आणि प्रसरण विचारलेला आहे। त्यानंतर गुणाची व्याख्या सांगून गुरुवादी गुण कोणते आहेत ते विचारलेले आहे। तर गुरु लघु गुण, संस्कार संस्कार गुण, आयुर्वेदोक्त परादी गुणांची उपयोगिता काय आहे ते विचारलेले आहे। त्रिगुणांचे परस्पर संबंध हा एक विचारलेला, हा क्रियामध्ये सुद्धा तुम्हाला विचारतात। ठीक आहे, असं नाही की हा तुम्हाला इथंच विचारतात, हा क्रियेमध्ये सुद्धा त्रिगुणांचा संबंध विचारतात। म्हणजे सत्व रजतम याबद्दल तो प्रश्न आहे। त्यानंतर आहे पर आणि अपर याच्यातला फरक स्पष्ट करा। आता मी जरा थोडं फास्ट वाचतोय, तुम्ही फक्त लक्ष द्या। सार्थ गुणांचे आयुर्वेदात महत्व, परादी गुणांचे आयुर्वेदात महत्व, गुणांचे साधर्म्य वैधर्म्य, चरगुप्त चतुर्विंशती तत्व, चरगुप्त गुणांचे चरगुप्त वर्ग, हा जो प्रश्न आहे चरगुप्त वर्गीकरण, हा
संहिता स्पेसिफिक आहे, म्हणजे इथे तुम्ही दुसरं लिहिणं अपेक्षित नाही, फक्त चरकाचंच लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर सार्थ गुणांचा आयुर्वेदात उपयोग कुठं आहे हे लिहिणं, प्रश्नाचं उत्तर इथे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं जे आहे ते आहे परादी गुणांचे वर्णन. जसं गुरुवादी गुण होते तसं परादी गुण आहेत आणि ते प्रामुख्याने विचारल्या शकतात. इथं पण बघा, एक दोन तीन तीन वेळा विचारले. बुद्धीची व्याख्या, प्रकार, बुद्धीची व्याख्या आणि प्रकार हे पण तुम्हाला विचारले. त्यानंतर स्निग्ध, वृक्ष, सुख दुःख, आकाश, लक्षण, गुण, महत्व, द्वंद्व गुण याच्याबद्दल विचारलेलं आहे. हा द्वंद्व गुण जो आहे हा एक ऑड क्वेश्चन आहे. द्वंद्व गुण हा ऑड क्वेश्चन आहे. अं, हम्म. म्हणजे याच्याबद्दल तुम्ही विचार विचार करताना चुकवू शकता असे ते प्रश्न आहेत. त्यानंतर आहे महाभूतांचा सत्वादी गुण, इच्छा, द्वेष याच्याबद्दल माहिती. पुढचा टॉपिक जो आहे तो एलेकिव आहेत. एलेकिव कुठले कुठले फ्रेम होतात. द्रव्यगुच्छ बघितलं तर गुणाचे बघूया. बघा, गुणाची व्याख्या लिहून गुणांचे विविध दर्शनानुसार प्रकार सांगून परादी गुण म्हणजे कंबाईन क्वेश्चन्स असतात गुणामध्ये. त्यानंतर गुणांचे चरकुक्त, तर चरकुक्त म्हणजे कसं झाले हे संहिता स्पेसिफिक क्वेश्चन झाले. दुसरी संहिता चालणार आहे का तर नाही. त्यानंतर तोच प्रश्न सेम सेम चरक काढलेला आहे. त्यानंतर गुण म्हणजे काय, गुणांचे वर्णन करून गुरुवादी गुण, इथं गुरुवादी गुण ऍड केलेले आहेत आणि कंबाईन क्वेश्चन आहे. गुण पदार्थांची व्याख्या आयुर्वेदानुसार गुण, गुणाचे प्रकार वर्णन करून 5 वैशेषिक आणि 6 आत्मगुणांची सविस्तर, म्हणजे हा मोर स्पेसिफिक प्रश्न आहे. हा वन ऑफ द टफ प्रश्न आहे, याला टफ प्रश्न असं आपण म्हणूया. कारण की इथं गणित आहे, जर तुम्ही ते 5 आणि इकडचे 6 लिहिले तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. ठीक आहे. तर असे हार्ड क्वेश्चन साठी आपण अं, इथं तयारी करायला पाहिजे. त्यानंतर आहे भाव पदार्थांची व्याख्या लिहून चरकोक्त 41 गुणांचे वर्णन करा व गुणांचे आयुर्वेदानुसार म्हटलं. हा पण कठीण प्रश्न आहे. 41 जे काही गुण आहेत ते तुम्हाला लिहिताच आले पाहिजे, त्यातल्या त्यात ते चरकाचेच आले पाहिजे असं इथं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर गुण म्हणजे काय, गुण प्रकारांचे वर्णन करून चिकित्सकीय वर्णन व गुण ज्ञानाचे आयुर्वेदो योगित्व वर्णन करा, म्हणजे त्याचं काय युटिलायझेशन आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. तर गुणांचे लक्षण, प्रकाराचे वर्णन करून परादी गुणांचे सविस्तर वर्णन इथे करायला सांगितले. तर गुणाची व्याख्या, चरकोक्त भेद लिहून प्राधान्य, परादी गुणांचे आयुर्वेदात, ते म्हणजे तेच तेच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात येतात. नंतर गुणाचे लक्षण, प्रकार लिहून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करा असं म्हटलेलं आहे. गुण म्हणजे काय, विविध दर्शनानुसार गुणसंख्या वर्णन करून सामान्य गुण वर्णन करा असं त्याच्यात म्हटलं. गुणांची व्याख्या लिहा, आयुर्वेदानुसार गुणांचे प्रकार लिहून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन करा असं त्याच्यात म्हटलं. गुणांचे लक्षण, वर्गीकरण लिहून सामान्य गुणांचे सविस्तर विवेचन त्याच्यात सांगितले. गुण लक्षण प्रकार लिहून परादी गुणांचे करून त्याच्या आयुर्वेदीय चिकित्सेतील उपयोग सौदर विचारले. त्यानंतर चरकोक्त गुणांचे सविस्तर वर्णन करा असं प्रश्न परत विचारलेला आहे. गुणाची व्याख्या सांगून परादी गुण झालेला आहे. गुण म्हणजे काय, व्याख्या लिहून चरगुप्त सामान्य गुण, म्हणजे हा पण परत रिपीट क्वेश्चन 2014 साली विचारलेला आहे. त्यानंतर गुणांचे द्रव्य आश्रयस्थित्व स्पष्ट करून मोस्टली आपण जे आता बघत आहोत चरकोक्त गुणांचे वर्गीकरण, याचा अर्थ चरकोक्त गुणांचे वर्गीकरण जे विचारलेले आहे ते प्रामुख्याने खूप वेळा विचारलेले आहे आणि महत्वाचं जो टॉपिक आहे त्या टॉपिक पैकी तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर आहे गुणाची व्याख्या लिहून गुरुवादी गुणांचे संपूर्ण वर्णन करून आयुर्वेदीय महत्व स्पष्ट आहे. जिथं आयुर्वेद आलेलं आहे तेव्हा अन्य ग्रंथकार चालतात, पण जिथं एखादी संहिता स्पेसिफिक प्रश्न असतो तिथं तिथलंच लिहिणं अपेक्षित आहे. मागचे जे पेपर तपासले आमच्या कलिग्सनी,
तर त्यांचं असं आहे की कंटेंट बेस्ड पेपर पाहिजे, म्हणजे काही विचारलं, काही एक स्पेसिफिक प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण पसारा लिहिला तर मार्क्स मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही फेल होण्याची शक्यता दाट असते. पुढे जाऊया. 21वा प्रश्न आहे, गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण करून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन करा. आणि गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण करून परादी गुणांचे सविस्तर वर्गीकरण करा असं सांगितलेलं आहे. गुण संज्ञेची व्याख्या सांगून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करून त्याचे आयुर्वेदातील महत्व सांगा असं एक आलेलं आहे. गुण म्हणजे काय, गुणांचे विविध प्रकार, ते ओढून ताणून प्रश्न त्याच त्याच इथं जातात. कधी गुरुवादी गुण, कधी परादी गुण, कधी गुणाची व्याख्या आयुर्वेदातले, चरकातले असं. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, गुण लक्षण वर्गीकरण वर्णन करून आत्मगुण, आत्मगुणाबद्दल पण प्रश्न विचारले आहेत, परादी गुणाबद्दल. त्याच्यानंतर लगेच खाली आहे तर गुण व्याख्या आयुर्वेदानुसार, गुण वर्गीकरण, गुणावादी गुण, गुरुवादी गुण, सॉरी इथं चुकलेलं आहे, गुरुवादी गुण. गुण या शब्दाची व्याख्या लिहून निरुक्ती, तर निरुक्ती पहिल्यांदाच आलेली आहे, आतापर्यंत निरुक्तीचा प्रश्न नव्हता. तर निरुक्ती काय आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. इथं स्पेसिफिक प्रश्न आहे आणि तो इथं लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पंचभौतिक भूतांचे भौतिक गुण लिहून आयुर्वेदात त्यांची उपयुक्तता लिहा असं म्हटलेलं आहे. गुणांची व्याख्या करून द्वंद्व गुणांचे आयुर्वेदीय महत्व वर्णन करा असं त्याच्यात म्हटलेलं आहे. त्यानंतर गुण म्हणजे काय, त्याचे आयुर्वेद शास्त्रातील महत्व सांगून सामान्य गुणांची परिचय द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तो सर्व व्यवहाराकरिता कारण असलेल्या गुणांविषयी निबंध लिहा. हे जुन्या काळातलं म्हणजे 1994च्या दरम्यानचा प्रश्न आहे. त्यावेळेस त्याच्या आधी 25 मार्काला पण प्रश्न असायचा. असं आमचे जे सिनियर्स आहेत, सिनियर, सुपर सिनियर, आमचे शिक्षक वगैरे ते सांगायचे. तसं निबंध लिहा वगैरे आला तर त्यात सगळ्या गोष्टींचा विचार करून उत्तर लिहिणं अपेक्षित असायचं. परादी गुणांचे वर्णन करा. आध्यात्मिक गुण कोणते आहेत ते आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. तो प्रश्न बऱ्याच वेळा विचारले तर आपल्याला प्रामुख्याने तशा पद्धतीचे प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. आता चौथा पॉइंट सुरू होतो, कर्मविज्ञान. कर्मविज्ञानाकरिता मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघताना, लेक्चर्स ऐकताना सोपं होईल. ठीक आहे. तर आपण आता इथं सेशन एंड करूया. पुढच्या सेशनमध्ये भेटूया लवकरच. थँक्यू.